हॅलो, कसे आहात? होप मजेत असाल. तर काल सावनीचा बड्डे तुम्ही बघितला असाल तर आज हॉलमध्ये ठेवला आहे. तर हॉलचं इंट्रोडक्शन, हॉल कसं आहे काय आहे आणि तुम्हाला दाखवतो डेकोरेशन वगैरे कसं केलं आहे. तर चला स्टार्ट करूया पूर्ण व्हिडिओवर. तर गाईज हा झाला हॉल स्टार्ट. हा अवनीचा बॅनर लावला आहे उत्सव हॉल. लाईटीमुळं नाव दिसत नाही आहे, तरी पण ट्राय करू. जवळून दिसतंय का? दिसला उत्सव हॉल. आणि हा हॉल आहे असा. ॲक्च्युली हा किचन रूम आहे या साईडला. ह्याच्या मागं चेंजिंग रूम आहे. पलीकडे त्यांचं ऑफिस आहे. किधर जा रे? फोन करतो तू. तू जेवून जाणार नाही भाई? हा. तर अशी हा असा हॉल आहे. त्यातल्या त्यात AC हॉल आहे हा. स्वयंपाक रूम आहे. हे माझे काका स्वयंपाक आई. आणले ना 2 डबे मग. हो शेठ, ठेवतो ना, थांबा ना. सिल्वर पेपर आणायला सांग ना. आणलाय ना, येत येतो. कुठला सिल्वर पेपर माहिती का? कुठला? म्हणतो का? हा तो नाही सिल्वर पेपर. भांडे आणलाय ते खाली लावा. हा कळ. येत येतो. हा 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 हॉल आहे असा. डेकोरेशन चालू आहे अजून पण. हाय दूर आहे. डेकोरेशन केलंय. कोण आलंच नाही. येतात येत. हा. हे डायनिंग टेबल वगैरे जेवणासाठी केलेलं आहे. डेकोरेशन केलं इकडं पण एंट्रेस. आणि हे हळदीचं आहे त्यांचं. आणि इथं लॉन्स म्हणजे ग्रास. आणि इकडनं एंट्री होणार आहे. इकडनं अशी दाखवू शकतो. फुल AC, लय कडक दिसतो. डेकोरेशन केलंय. ह्याच्यामध्ये लाईट होती पण मागच्या लाईटीमुळे ती आपली लाईट दिसत नाही डेकोरेशनची. ते साफसफाई होईल त्यावेळेस परत दिसेल तुम्हाला डेकोरेशन कसं आहे. इकडनं झालं की परत इकडनं आपण बाहेर निघतो असं. आउट. चलो बाकीचं मी तुम्हाला नंतर सांगतोच. पनीरची भाजी, गुलाबजामुन वाटण्यासाठी आपल्या ह्याच्यातले असं आहे. काय विमल
एक फोटो काढा ना कोणी तर. अरे माझ्यासारखं कोण डोकं चालवणार आहे. ते का काढते का आडवं धर. एक मिनिट थांब. आरुष मोबाईल के बोलो ना. एक मिनिट ते पुढं LED मारायला पाहिजे. पुढे नाही काढायचं. तर इथे बड्डेची म्युझिक आहे, तर आम्ही कट केली आहे कॉपीराईटमुळे. तर मस्त असं केक कटिंग झालं आहे. आरुषला शोधत होतं, तर आरुष एकदम लेट आला आहे केक कापताना. हॅपी बर्थडे टू यू. आरुष पूर्ण वेळ खेळण्याकडेच लक्ष होतं त्याचं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रावणी. हॅपी बर्थडे टू यू. आतवरती करा. मामा आहे माझा मोठा मामा, माझी आजी, माझी मोठी मामी, माझी सासूबाई, माझी मम्मी. आणि मी जेवायला बसलोय, कारण की हे अजून जेवायला बसायचे पोरांमध्ये.
तर गाईज आम्ही म्हणजे मी घरी आले, म्हणजे पप्पांनी मला घरी सोडले, मम्मीची इथे आहे मी आता. तर मम्मी पण आली नाही अजून हॉलवरून आणि 1 वाजलाय. हो, आणि अवनी बड्डे तुम्ही पाहू शकता माझा अवतार, कारण की मी तोंड धुतले, फ्रेश झाले, खूप गरम होत होतं, मेकअप केलं त्यामुळे. आणि कोणच आलं नाही अजून, म्हणजे माझे भाऊ, मम्मी, पप्पा, आई. पप्पा पण नाही आले, पप्पा अजून जेवले पण नाही. हां, तर हॉलमध्ये सगळे आवरावरी चालू आहे. तर हां, तर समजून घ्या काही, जेवढा ब्लॉग म्हणजे जेवढं पॉसिबल होतं आम्ही तेवढ्या गोष्टी टाकल्यात. आणि काही गोष्टी राहून म्हणजे थोडाफार, कारण की खूप म्हणजे खूप गडबड आहे, कारण की फोटो काढा, इथे जावा, अवनी रडतीये, सगळ्या गोष्टी लहान मुलं असताना नाही होत. तर जेवढं काही जमतंय आम्ही तेवढं काही केलं आहे. आणि थँक्यू सो मच जेव खूप जण आले होते, खूप जणांनी गिफ्ट पण आणलेत. आणि थँक्यू सो मच, खूप छान गिफ्ट आहेत. मी अजून पाहिले नाही, पण मी मोजून 2-3 उघडले होते, तर छान होते, आवडले मला. आणि आता मी मम्मीकडे आहे, कारण की हे आले नाही आहेत, त्यामुळे हे मला म्हणले मम्मीकडे तू थांब. तर मम्मीकडे पण कोणच नाही आहे, मम्मी पण तिकडेच आहे, मी एकटीच आहे, मी, अवनी, आरुष. आणि अवनी आता चालती. अवनी बड्डेच्या म्हणजे 4 पावलं टाकायची, पण अवनी आता कंटिन्यू चालती आल्यापासून. म्हणजे मी घरी आले हॉलवरून आणि अवनी आता चालती नुसती. आणि हॉलवर रडत होती, कारण की चिडचिड होती लहान मुलांची पहिला बड्डे असल्यावरती. आरुषने तो खूप त्रास दिला, हिने एवढा नाही दिला. तर खेळती आपली, चालतीये. तिने कपडे नाही घातले, ॲक्च्युली तिचे कपडे नाही आहेत इथं. त्या दिवशी मी कपडे म्हणजे ती इथं नाहीच आहेत, त्यामुळे तिला कपडे नाही घातले, त्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाही आहे. तर दाखवलं असतं तुम्हाला, फक्त डायपर घातले मी तिला. सो गाईज, बाय, गुड नाईट. आणि कसा वाटतो ब्लॉग ते पण नक्की सांगा आम्हाला, कारण की करणार नव्हतो, बट पावसाळ्यामुळं हॉलमध्ये केला. जसं जमतं तसं केलं. जास्त पण आपल्याकडे पैसा नाही आहे की सगळ्या गोष्टीमध्ये होता येईल, त्यामुळं घरच्यांना कष्ट करा म्हणून मम्मी हे ते सगळं काही करतं, ते तिथं सगळं आवरावरी. आपण तर खूप श्रीमंत नाही आहे की सगळ्याच गोष्टीसाठी आता भेटले नाही आहे भरपूर, त्यामुळे आता जसं भेटेल तसं ह्यांनी भरपूर काय केलं. मम्मी पप्पांनी पण मदत केली, आई पण आहे तिथे, ह्यांचा भाऊ पण आहे. तर त्यामुळे कसं होतं, सगळे हेल्प करतात, ते जसं होतं आहे तसं चाललं आहे. आता चाललं हॉलवर आवरावरी चालली. चलो बाय गाईज.